पुण्यातील सदाशिव पेठेत एका प्रतिष्ठित व्यापारी कुटुंबाचा आलिशान बंगला होता, नाईक निवास. बाहेरून पाहिलं तर सुख, समृद्ध आणि आदराचं प्रतीक. गर्दीत ओळखण्यासारखा तो 2 मजली बंगला. अंगणात वडाचं झाड. दररोज सकाळी पूजा आणि संध्याकाळी हशा टवळकीने भरलेलं वातावरण. पण त्या भिंतींच्या आत एक अशी गोष्ट सुरू होती ज्याची कोणालाही कल्पना नव्हती. सौ सुनंदा नाईक आणि त्यांचे पती गणेश नाईक हे वयस्कर दाम्पत्य पुण्यातील एक नामांकित वस्त्र व्यापारी. मोठा मुलगा अभिजित, पत्नी सीमा आणि लहान मुलगा निखिल यांचं छोटंसं पण एकत्रित कुटुंब. अलीकडे काही महिन्यांपासून सुनंदा आणि गणेश नाईक यांना एक विचित्र त्रास जाणवू लागला होता. सतत थकवा, झोप लागत असली तरी सकाळी गुंगी जाणवायची. कधी कधी आठवणी धुसर व्हायच्या. गणेश, असं का होतंय आपल्याला? काल तर चहा घेतला तरी डोळे उघडत नव्हते. सुनंदा म्हणायच्या, मलाही कळत नाही, काहीतरी औषधांचा परिणाम वाटतोय. गणेश असा विचार करत. घरात सर्व काही नेहमीप्रमाणेच चालू होतं, पण दोघांच्या शरीरात काहीतरी घडत होतं जे नाईक कुटुंबाला समजलं नाही. एक दिवस गणेशरावांनी ठरवलं, चल डॉक्टर पाटीलकडे जाऊया. परीक्षणात डॉक्टरांना काहीतरी वेगळं जाणवलं. तुमच्या शरीरात झोप आणणाऱ्या औषधांचं प्रमाण जास्त आहे, असं डॉक्टर म्हणाले. झोपेचं औषध? पण आम्ही असं काही घेतच नाही. डॉक्टरांनी पुढचं वाक्य सावकाश उच्चारलं. मग हे औषध तुमच्या शरीरात कसं आलं ते तुम्ही विचार करा. गणेशराव निशब्द झाले. त्यांनी हे सर्व घरी कोणालाही न सांगता मोठ्या मुलाला अभिजितला सांगितलं. अभिजित गोंधळला. आई बाबा, काहीतरी चूक झाली असेल, पण आपण सर्व तपासूया. आणि घरातील चौघांचं ब्लड सॅम्पल घेतलं गेलं. काही दिवसांनी रिपोर्ट आला. सासू सासऱ्यांच्या रक्तात झोपेच्या औषधांचे प्रमाण अत्याधिक होतं. मोठ्या सुनेच्या शरीरातही थोड्याफार प्रमाणात त्या गोळ्यांचे अंश होते, कारण ती कधी कधी त्यांच्या चहात साखर टाकायची. पण लहान सुनेचा म्हणजे निखिलची पत्नी श्रेया, हिचा रिपोर्ट पूर्ण स्वच्छ. सर्वांना वाटलं ती निरपराध आहे. पण गणेशरावांच्या मनात एकच प्रश्न घुमत राहिला, आपल्याला हे औषध कोण देतंय? निखिल शारीरिकदृष्ट्या थोडा अशक्त होता. त्याच्या लग्नाला 2 वर्ष झाली होती. श्रेया दिसायला सुंदर, शिकलेली, पण तिच्या डोळ्यात काहीतरी रिकामे पण होतं. ती फार कमी बोलायची, पण फोनवर वारंवार हसत असायची. काही वेळा अचानक घराबाहेर जाण्याचे कारण सांगून निघून जायची. सासू सासऱ्यांना कधी कधी जाणवायचं घरात काहीतरी विचित्र घडतंय, पण कोणावर संशय घ्यायचा? ती सून तर सकाळी पूजा करते, देवघर सांभाळते आणि वृद्धांची काळजी घेते. बाहेरून परिपूर्ण आदर्श सून. अभिजितचा संशय वाढत गेला. त्याने ठरवलं की बाहेरच्या व्यक्तींची मदत घ्यावी. अशाच एका अनोळखी माध्यमातून त्याची भेट झाली प्रिया काकडे, खासगी गुप्तहेर. शांत, आत्मविश्वासू आणि वागण्यात एक विशिष्ट कणखरपणा असलेली स्त्री. ती म्हणाली, मला काही दिवसांचा वेळ द्या. मी हे घर आणि तुमच्या सगळ्या हालचाली बारकाईने पाहीन. प्रिया घरात नोकराणीच्या रूपात शिरली. शालिनी नावाने ती काम करू लागली. ती स्वयंपाकघरात चहाच्या वेळेस जेवणाच्या तयारीत सर्व काही बारकाईने पाहत होती. पहिल्या काही दिवसात काही संशयास्पद दिसलं नाही, पण एके दिवशी तिला एक छोटा प्लॅस्टिकचा डब्बा दिसला. चहाच्या डब्यामागे त्यात छोट्या पांढऱ्या गोळ्या होत्या. ती गोळी तपासणीसाठी पाठवली आणि रिपोर्ट आला, झोप आणणारी औषधं. त्या दिवसापासून प्रिया सावध झाली. तिने पाहिलं की दररोज सकाळी श्रेया हळूच नाश्त्याच्या आधी काहीतरी मिसळते आणि काही मिनिटातच सासू सासरे जेवण केल्यावर थकलेले वाटू लागतात. एका दुपारी घरातील सर्वजण झोपलेले असताना प्रिया हळूच वरच्या मजल्यावर गेली. तिने कॅमेऱ्याच्या साह्याने निरीक्षण सुरू केलं. थोड्याच वेळात एक अनोळखी पुरुष घरात प्रवेश करताना दिसला. काळा शर्ट, चष्मा आणि घाईघाईत आत येत होता. त्या पुरुषाने थेट वरच्या खोलीकडे वाट धरली, श्रेयाच्या खोलीकडे. कॅमेऱ्याने सर्व काही टिपलं. दरवाजा बंद झाला. काही तासांनंतर तोच पुरुष परत बाहेर पडताना दिसला, घाबरलेला पण समाधानाच्या चेहऱ्याने. प्रिया हादरली. आता हे केवळ झोपेच्या गोळ्यांचं प्रकरण नव्हतं, हे घराच्या पायाभूत विश्वासावरचा प्रहार होता. काही दिवसांनी प्रिया काकडे यांनी सर्व फुटेज, रिपोर्ट आणि पुरावे एकत्र केले आणि ते अभिजित आणि गणेशरावांसमोर ठेवले. ते रिपोर्ट पाहून संपूर्ण कुटुंबात शांतता पसरली. निखिलचा चेहरा क्षणात फिका झाला. त्याने केवळ एकच प्रश्न विचारला, श्रेया, हे खरं आहे का? श्रेया काही क्षण शांत राहिली. तिचे डोळे भरून आले, पण ती शांतपणे म्हणाली, हो, मी केलंय हे सर्व. त्यावर सासूबाई सुनंदा यांनी विचारलं, का ग, आम्ही काय चूक केली? श्रेया थरथरत्या आवाजात म्हणाली, मी प्रेम केलं होतं, निखिलशी नव्हे, दुसऱ्याशी. पण आईबाबांच्या आग्रहामुळे लग्न केलं. मला वाटलं वेळ गेल्यावर सगळं बदललं जाईल, पण झालं नाही.
मग मी माझ्या प्रियकराला घरात आणायला लागले. सासू सासरे झोपले असतात तेव्हा तो यायचा, त्यामुळे मी झोपेच्या गोळ्या वापरल्या. गणेशरावांच्या डोळ्यात राग नव्हता, फक्त निराशा होती. तू घर, मान सन्मान सगळं उद्ध्वस्त केलं श्रेया, असं ते म्हणाले. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आलं. श्रेया कबुली जबाब देताना रडली. मी फक्त प्रेमात अंध झाली होती. मला वाटलं कोणालाही कळणार नाही, पण प्रेमाचा तो क्षण आता अपराधात बदलला होता. तपासादरम्यान तिच्या खोलीतून चोरीचे दागिने, रोकड आणि तिच्या प्रियकराचे फोटो सापडले. त्या पुरुषाचं नाव होतं रोहन देशमुख, जो पूर्वी तिच्या कॉलेजमध्ये तिचा बॉयफ्रेंड होता, जो तिचा वापर पैशांसाठी करत होता. जेव्हा प्रिया काकडेंनी त्याला शोधून काढलं तेव्हा तो आधी पळून गेला, पण नंतर पकडला गेला. त्यांनीच कबूल केलं की श्रेया त्याला घरात बोलवायची आणि तो फक्त पैशांसाठी तिच्यासोबत होता. शेवटी श्रेयाला अटक झाली. निखिल, ज्याने तिच्यावर अंधपणे विश्वास ठेवला, तो एक शब्दही न बोलता तिच्या मागे वळून निघून गेला. काही महिन्यांनी घटस्फोट झाला. काही दिवसांनी प्रिया काकडे पुन्हा त्या घरात गेली. सुनंदा आणि गणेशराव यांना आता थोडं बरं वाटत होतं, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं दुःख अजूनही होतं. प्रिया शांतपणे म्हणाली, कधी कधी विश्वास ही सर्वात मोठी झोपेची गोळी असते. आपण झोपी जातो, पण ज्यावर विश्वास ठेवतो तोच जागा असतो. त्या वाक्याने खोलीत पुन्हा एक गूढ शांतता पसरली आणि नाईक निवासाच्या त्या बंद खिडक्यांमागे अजूनही वाऱ्याच्या आवाजात एक कुजबूज ऐकू येते. प्रेम आणि फसवणूक यांच्यात फक्त एक गोळीचं अंतर असतं. विश्वास हा नात्याचा पाया असतो आणि तो तुटला की नातं मेलेलं समजावं. घर म्हणजे फक्त 4 भिंती नव्हेत, आणि हे श्रेया विसरली. संसार विश्वासावर उभा असतो याचंही श्रेयाला भान राहिलं नाही. तिचे सासू सासरे तिला मुलीसारखे मानत होते. तिच्या नवऱ्याने तिला एक छान असं आयुष्य दिलं होतं, पण एका क्षणात तिने घरातल्या सगळ्यांचा तो विश्वास तुडवला. नात्यांच्या तुटण्याचं पहिलं कारण फसवणूक असतं आणि मग त्यानंतर काहीही उरत नाही. प्रेम आणि आकर्षण यात फरक असतो. प्रेम शांत असतं, ते जबाबदारी शिकवतं, तर आकर्षण आंधळं असतं आणि ते विनाशच घडवतं. ती ज्याला प्रेम समजत होती ते फक्त एक फसवं आकर्षण होतं. तिने गुपित लपवण्याचा प्रयत्न केला आणि इथूनच सुरू झाला तिचा स्वतःचा अंत. तिने नेहमी विचार केला की कोणाला कळणार नाही, पण तिला हे लक्षात आलं नाही की सत्य हे किती जरी पडद्याआड असलं तरी ते एक ना एक दिवस समोर येतच. गुन्हा केला तर कधी ना कधी त्याच्या पायाखुणा नक्की सापडताच. खोटं, फसवणूक आणि गुपित हे तात्पुरतं असतात, पण सत्य हे कायम राहतं. एखादी चूक केवळ एका व्यक्तीवर परिणाम करत नाही, ती संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करते. श्रेयाच्या कृत्यामुळे घरातील वृद्धांचं आरोग्य बिघडलं. नाईक निवासमधील एका मुलाचं लग्न मोडलं. कुटुंबात अपमान पसरला. एका व्यक्तीच्या इच्छेचा परिणाम संपूर्ण घरावर झाला. श्रेयाने कुटुंबियांना झोपेच्या गोळ्या दिल्या ती फक्त चूक नव्हती, तर तो गुन्हा होता. आणि वेळीच हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात आला नसता तर कदाचित तो कोणाच्या तरी जीवावर बेतला असता. कुणाचं आरोग्य धोक्यात घालून मिळालेलं सुख कधी सुख नसतं. मात्र हा विचार प्रेमात वेडी असलेल्या श्रेयाला कधी आलाच नाही. निखिलने तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवला, पण त्या विश्वासाचा परिणाम झाला फक्त आणि फक्त धोका. विश्वास ठेवा, पण अंधविश्वास नाही. विश्वासाला डोळे असतात आणि अंधविश्वास हा अंधळा असतो. श्रेयाच्या प्रियकरासाठी तिच्या सासरच्या कुटुंबियांचा विश्वास मोडत होती. तिच्या त्या प्रियकराने शेवटी 2 वाक्य अशी बोलली की श्रेयाला स्वतःचाच राग आला असावा की मी या व्यक्तीसाठी हे सगळं का केलं म्हणून. रोहन शेवटी म्हणाला की श्रेयावर माझं खरं प्रेम नव्हतं, मी तर फक्त पैशांसाठी तिच्यासोबत होतो. श्रेयाला तिच्या चुकीच्या कृत्याची शिक्षा तर कायद्याने मिळालीच, पण रोहनच्या त्या शब्दांनी जणू ती उद्ध्वस्तच झाली. दरम्यान या घटनेवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा.